हा स्ट्रोक टॅप स्ट्रोक खेळलाय पुन्हा एकदा लगातारचा चांगला स्ट्रोक अझीम यांच्या बॅटमधून आलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार खेळल्यानंतर स्कोर कार्डला आलाय आकार. धावफलकावरती 44 धावा आणि आता 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी टीम कैलास किंग्स 11 या संघाला. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड बॉल. 5 बॉल आणि 5 धावांची गरज. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये. टॉस केला जातोय. SN11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन कळवायचा आहे. यावेळेस गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहाणी आगे. 47 रन स्कोर बोर्ड वरती आणि आता इथून पुढे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. 3 धावांची गरज. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफ रिजनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट आणि आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल. या बॉल वरती जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. 2 बॉल आणि 2 ची गरज. स्ट्रोक खेळलाय आणि इट्स अ नॉट आउट. एक सिंगल कंप्लीट. थ्रो थोडासा उशीर आला नाही. आता स्कोर लेवल टाय झालेले आहे आणि आता 1 बॉल आणि 1ची गरज. एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. जी टीम बॅटिंग करते तीच टीम बॅटिंग करेल आणि जी टीम बॉलिंग करते ती बॉलिंग करेल. शेवटचा बॉल आणि 1 धावेची गरज. कैलास किंग्स 11 वर्सेस समोर जर आपण पाहिलं तर संघ देखील बाजू वॉरियर्स. शेवटचा बॉल 1 धावेची गरज आहे. 1 धाव इम्पॉर्टंट महत्वाची धाव. हनुमंत आलेत आता यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये. शेवटचा बॉल. सूरज आहेत एका बाजूला. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. स्वप्नील आणि इथं 1 धावेची गरज असताना मॅच टाय. सुपर ओव्हरचा थरार. स्टेप आउट झाले आणि स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव